हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला सुरुवात करूया. आज आपण घरच्या घरी पनीर कसे बनवायचे ते बघणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 लिटर दूध आणि व्हिनेगर. हे 1 लिटर दूध मी एका भांड्यात घेतलेलं आहे. प्रथम आपल्याला हे दूध तापवून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर मी हे आता तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आपल्याला उकळी काढायची नाही आहे. अगदी मीडियम तापलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हे दूध माझं तापल्यावर मी ह्याच्यात 4 चमचे व्हिनेगर ॲड केलं आहे. पनीर बनवण्यासाठी दूध फाडण्याची आवश्यकता असते, तर दूध फाडण्याचं काम हे व्हिनेगर करतं. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचाही वापर करू शकता. आता इथे मी 1 लिटर दुधासाठी 4 ते 5 चमचे व्हिनेगर घेतलं आहे. जर तुम्ही लिंबू यूज करत असाल तर 1 मोठा लिंबू पुरेसा आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता दुधाला कसं टेक्स्चर आलं आहे ते. इथे हे आपलं दूध फाटलं आहे. जेव्हा दुधातून हा चोथा वेगळा होतो आणि पाणी वेगळं होतं तेव्हा समजावं आपली प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. तेव्हा लगेच आपण आपला गॅस बंद करून टाकायचा आहे. अगदी पूर्ण चोथा वेगळा होईपर्यंत आपण हे थोडं ढवळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी छान पाणी वेगळं झालेलं आहे. जेव्हा हे दूध फाटतं तेव्हा त्या पाण्याचा रंग असा थोडासा हिरवटसर होतो. तेव्हा तुम्ही समजून जावा की हे प्रॉपर झालेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अजून 1-2 चमचे आपल्याला व्हिनेगर लागणार आहे किंवा लिंबाचा रस लागणार आहे दूध फाडण्यासाठी, तर तुम्ही एक्स्ट्राही टाकू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. काहीही कष्टाचं काम नाही आहे याच्यामध्ये. जेव्हा केव्हा तुम्हाला घरी पनीर हवं असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. आणि जसं बाहेरचं पनीर असतं तशीच सेम टेस्ट ह्या पनीरलाही येते. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आता हे आपलं रेडी आहे. आता आपण एका पातेल्यात मलमलचं कापड ठेवणार आहोत आणि त्यात हे मिश्रण गाळून घेणार आहोत. गाळण्यासाठी आपल्याला कापडच यूज करायचं आहे, जेणेकरून सर्व पाणी त्या कापडातून त्या पातेल्यात जमा होईल. व्यवस्थित आपण हे आता स्ट्रेन करून घेणार आहोत. आता हे सर्व पाणी आपण या कापडामधून गाळून घेऊया व्यवस्थित. यामध्ये आपण व्हिनेगर यूज केलं होतं, तो थोडासा आंबटपणा राहिलेला असतो, तर तो आंबटपणा घालवण्यासाठी आता मी ह्याच्यावर थंड पाणी ओतणार आहे. हे थंड पाणी ओतून मी त्याच्यातला जो आंबटपणा आहे तो काढून टाकणार आहे, म्हणजे प्रॉपर पनीरची टेस्ट येईल याला. व्यवस्थित गाळून घेऊया आपण हे. तुम्ही बघू शकता आता मी ह्यामध्ये थंड पाणी ओतलेलं आहे. तर परत पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हे गाळून घेऊ. हे जे आपण गाळून घेतलेलं पाणी आहे, हे पाणी फेकून न देता तुम्ही चपात्यांचं पीठ मळण्यासाठी वापरू शकता. ह्या पाण्याने पीठ मळल्याने चपात्या अगदी मऊ होतात. आता मी हे कापडातून व्यवस्थित गाळून घेत आहे. सर्व पाणी निघेपर्यंत आपल्याला हे छान दाबून पाणी गाळून काढायचे आहे. अगदी चारी बाजूने व्यवस्थित दाबून मी ह्यातून पाणी काढून घेत आहे. आता हे पनीर मला एका रेसिपीसाठी यूज करायचं आहे. मला क्यूब्स हवे आहेत या पनीरचे. ह्या कापडामध्येच मी त्याला दाबून दाबून आकार देणार आहे, जेणेकरून मला ते कापताना व्यवस्थित कापता येईल. आता ह्या पनीरचे मला क्यूब्स हवे आहेत. मी व्यवस्थित ह्याला आता शेप देणार आहे कापडामधूनच. छान सगळं पाणी निथळून घेतलं आहे आपण ह्याच्यातून. आता हलकं हलकं हातानेच दाबून मी कापडातच त्याला शेप देणार आहे. तुम्ही बघू शकता ह्यातलं आता सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि हा असा एक गोळा तयार झाला आहे. आता ह्या कापडातच बांधून ठेवून ह्याच्यावर थोडंसं वजन ठेवून मी हे फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. आता मी हे 1
1-1.5 तासानंतर मी हे फ्रीजमधून काढलं आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर ह्याचा एक गोळा तयार झाला आहे, अगदी कडक. आता हे आपण कापून घेऊया. तुम्हाला दाखवते मी ह्याचे आता कसे क्यूब्स पडतात ते. बघू शकता तुम्ही अगदी किती अलगद सुरीने कापलं जात आहे. व्यवस्थित आपण हे आता कापून घेऊया. कुठेही त्याचा चुरा होत नाही आहे, त्यामुळे आपलं अगदी परफेक्ट रेडी झालेलं आहे. हे असं पनीर तुम्ही घरच्या घरी बनवून वेगवेगळ्या रेसिपीसाठी यूज करू शकता. अगदी छान त्याचे प्रॉपर पीस पडत आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं हे पनीर तयार झालेलं आहे. म्हणजे बघून वाटणार नाही की आपण हे घरातच बनवलं आहे. सो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी यूजही करून बघा कसं वाटतं ते, आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे. धन्यवाद.